पुणेमध्ये रक्षाबंधन साजरा केले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटण्यासारखे दोन मुलींचे नाव कुमारी सानवी गावडे आणि कुमारी प्रांजली गावडे या दोन्ही बहीण रक्षाबंधन साजरा केले। महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे दिशा दाखवण्याचे हे अनोखं एक आगळं वेगळं पद्धत जर वाटत असेल, हे महाराष्ट्राच्या हितासाठी व महाराष्ट्रातील संस्कृती जपण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। संपूर्ण सत्य बघावे। राखी बांधताना आणि ओवाळणी करीत असताना, पेढे भरवित असताना एक बहीण दुसऱ्या बहिणीला राखी बांधताना अशा पद्धतीने एकमेकाला राखी बांधून आनंद व्यक्त केले। पण यामध्ये एक विचार करण्यासाठी गोष्ट, आता त्यांच्या घरात एखादा भाऊ नसला तर असे पद्धतीने राखी बांधून एकमेकाला आधार देणे एक खूप महत्त्वाचे आहे। स्वतःला आपण एक पुरुषासारखं समजून सुद्धा असे बंधन निभावता येते। आणि सध्याच्या काळामध्ये मुलांपेक्षा मुलींना सरकारी खात्यामध्ये किंवा केंद्रीय खात्यामध्ये लवकर उपलब्ध होत आहे। दुसरा गोष्ट, प्रत्येक ठिकाणी मुलींना जास्त सवलत आहे। तिसरा गोष्ट, महाराष्ट्रामध्ये मुली जास्त मार्काने पास होतात। मुलांपेक्षा जास्त मुली सुद्धा आता मुलांच्या बरोबरी किंवा मुलांच्या थोडे पुढे म्हणलं तरी काही हरकत नाही। या पद्धतीने सध्याच्या काळामध्ये मुली सुद्धा मुलांसारखे काम करतात, त्यामुळे त्यांना सुद्धा वडिलांना सांभाळता येत। यामुळे मुलींना सुद्धा मुलासारखे काम करणे, राहणे, सर्व गोष्टींमध्ये त्यांना आपल्या मनासारखे करता येते। सध्याला देशाचे राष्ट्रपती म्हणून एक महिला आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत, माननीय सौ द्रौपदी मुर्मू मासाहेब सध्या हे देशाचे राष्ट्रपती आहेत। त्यामुळे मुली सुद्धा प्रत्येक ठिकाणी मुलांपेक्षा जास्त काम करतात। यामुळे या दोन्ही मुली आपल्या एकमेकाला राखी बांधून आनंद व्यक्त केले। हा दृश्य बघून प्रत्येकाला आनंद होईल। संपूर्ण यांनी आपले कर्तव्य पार पाडले। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।